पक्षाच्या प्रज्वल भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। प्रज्वल भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भारत माता की जय। शिवरात नाही, शिवरात नाही। नमस्कार, मी प्रज्वलन मंदा प्रमोद कडू, प्रभाग क्रमांक 12 महाकाली प्रभागातून भारतीय जनता पक्ष शिवसेना रिपाई युतीतर्फे अधिकृत उमेदवार म्हणून या प्रभागामध्ये उभा आहे। भाऊ, कोणकोणते काम लक्षात घेऊन तुम्ही रिंगणात उभे आहात? योगायोग आहे का तुम्ही जिथं उभे आहे त्याच्या मागच्या बाजूने जो बगीचा दिसत आहे तो आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवार आमचे नेते यांच्या माध्यमातून आपण केलेला आहे। शेवटी या प्रभागातल्या महिलांनी त्यांना विनंती केली होती की इथे जे खुले पटांगण आहे त्याला विकसित करण्याची। आदरणीय सुधीरभाऊंनी मला त्याचा पाठपुरावा करायला लावलेला होता आणि त्या माध्यमातून मी ते इथे 2 ओपन स्पेस डेव्हलप केलेले आहे। यानंतर या प्रभागातलं एक वैशिष्ट्य असं आहे की गेल्या 25 वर्षापासून काँग्रेसची सत्ता या प्रभागामध्ये आहे आणि यावेळेस आम्ही संकल्प केला आहे की काँग्रेसचे 4ही उमेदवार पराभूत केल्याशिवाय भारतीय जनता पक्ष राहणार नाही आणि येत्या काळामध्ये वाचनालय असेल, भूमिगत नाल्या असेल किंवा इथे अनेक रस्ते असेल, अशा अनेक समस्या ज्या इथे निर्माण झाल्या आहेत त्याचे निराकरण केल्याशिवाय भारतीय जनता पक्ष राहणार नाही हा संकल्प आम्ही करतो आहोत। बरं, जर तुम्ही नगरसेवक झाले तर मग कोणकोणते विकास कार्य तुम्ही करणार आहात? ती जर मी नगरसेवक झालो तर या प्रभागामध्ये आमच्या एकही वाचनालय नाही, ही शोकांतिका आहे। शेवटी युवा वर्ग, आता नुकतंच 12 जानेवारीला युवा दिवस सुद्धा गेला, स्वामी विवेकानंद यांच्या माध्यमातून जो युवा दिवस साजरा केला जातो त्या युवकांना वाचनालय जे हवं आहे ते वाचनालय इथे नाही। शेवटी इथे व्यायामाचे साहित्य नाही। या प्रभागामध्ये फक्त ओमनगर असा एक भाग आहे जिथे 2 खुल्या पटांगणाचा विकास आपण केलेला आहे, पण पूर्ण प्रभागामध्ये सुद्धा अनेक ओपन स्पेसचं डेव्हलपमेंट इथे झालेलं नाही आहे। नाल्या आहे पण नाल्याच्या इथे ते भूमिगत नाल्या नाही आहे। शेवटी त्याचा दुर्गंध प्रत्येक ठिकाणी येत असतो आणि त्याच्यामुळे डासाची समस्या असेल, अस्वच्छता असेल, अशा जेवढ्याही समस्या आहेत तेवढ्या समस्याचे निराकरण या येत्या 5 वर्षामध्ये आम्ही करू हा संकल्प आम्ही करतो। येत्या 15 तारखेला निवडणूक आहे, तुम्ही जनतेला काही अपील करणार आहात? येत्या 15 तारखेला मी शेवटी हेच अपील करू इच्छितो की आता मकर संक्रांत आहे आणि मकर संक्रांत मध्ये एक आपलं वाक्य सगळीकडे असते ते म्हणजे तीळ गुळ घ्या, गोड गोड बोला। फक्त माझं आडनाव कडू आहे आणि गोड बातमी मतदारांनी आम्हाला द्यायची आहे। 15 तारखेला आपण मतरूपी आशीर्वाद भारतीय जनता पक्षाच्या मागे असू द्या आणि सगळ्यांनी 12 वाजेपर्यंत तरी मतदान करावं, कारण की त्या दिवशी हळदी कुंकूचा कार्यक्रम आमच्या लाडक्या बहिणींचा आणि आमच्या महिलांचा असतो। तर अगोदर मतदान करा, मतदान केल्यानंतर आपण हळदी कुंकूचा कार्यक्रम करावा, भारतीय जनता पक्षाला मतदान करावं आणि भारतीय जनता पक्षाच्या सर्व उमेदवारांना, म्हणजे याच प्रभागात नाही तर पूर्ण चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाचे, शिवसेनेचे आणि आरपीआयचे जेवढे उमेदवार उभे आहेत त्या युतीच्या सर्व उमेदवारांना विजयी करावं ही अपील मी या माध्यमातून करतो।